एक महत्त्वाची घडामोड, पालकमंत्री पदावरून महायुतीत नाराजीचा सूर पाहायला मिळतोय। गरीबाला गरीब जिल्ह्याचं पालकमंत्री केलं असं म्हणत नरहरी झिरवाळ यांनी हिंगोलीच्या पालकमंत्री पदावरून मनातील खदखद मांडली। तर पालकमंत्री पदाबाबत श्रद्धा आणि सबुरी ठेवणार असल्याचं हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय। दुसरीकडे रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावरून वाद कायम आहे। स्थगिती दिलेल्या जिल्ह्यातील 2 मंत्र्यांकडून ध्वजवंदन। नाशिकमध्ये महाजन तर रायगडमध्ये अदिती तटकरेंच्या हस्ते ध्वजवंदन। दोन्ही जिल्ह्यातील पालकमंत्री पदाच्या निर्णयाला स्थगिती, तरी ध्वजवंदनाची जबाबदारी दोन्ही मंत्र्यांवर। रायगड वासियांच्या वतीनं ध्वजारोहण करण्याचा मान मिळाला, अशी प्रतिक्रिया अदिती तटकरेंनी दिली आहे। बहुमान मिळणं हा कुठल्याही लोकप्रतिनिधीच्या आयुष्यातला सुवर्ण क्षण असतो। त्यामुळे निश्चितपणाने मला आज आनंद आहे, अभिमान आहे की रायगड वासियांच्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आज ध्वजारोहण करण्याचा मान मला मिळाला। ही संस्कृती संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आपण या ठिकाणी जोपासत आहोत, परंतु तरी सुद्धा काही चुकीची माणसं सुद्धा या मतदारसंघामध्ये जन्माला आलेली आहेत। चुकीची कर्म करणाऱ्यांची नावं घेतलं जात नाही, पण तुमच्याकडे सुद्धा एक बेईमान बादशाह जन्माला आलेला आहे। बेईमानीचे बादशाह म्हणण्यापेक्षा ते गद्दारीचे बादशाह आहेत असं मी छातीटोकपणाने म्हणतो। स्वतःच्या स्वार्थापोटी किंवा एखादं पद मिळण्याकरता काही लोक माझ्या भगिनीला मागे खेचण्याचं काम करतात, त्याचं जास्तीचं दुःख वाटतं। आम्ही व्यवहाराने चालणारे मंडळी आहोत, आम्ही चुकीचं शक्यतो चालणार नाही आहे, लक्षात आलं का? कारण आम्ही ज्या प्रामाणिकपणे काम केलं ते जर त्यांच्याकडनं झालं असतं तर त्याचा विचार केला गेला असता। भरत शेटने असं विधान करणं मलाच खरं तर कळू शकलं नाही। आपण म्हटलं तसं बल्लाळेश्वर मंदिरामध्ये येण्याची त्यांनी हे केली। माझी अनिकेत तटकरे म्हणून तयारी आहे। पालकमंत्री पदाबाबत देवालाच ठाऊक, महाजनांची मिश्किल प्रतिक्रिया। पालकमंत्री पदावरून गेल्या काही दिवसांतरी पुन्हा आपल्याला मिळणार याचं हे एक चिन्ह समजायचं। त्याबद्दल मी काय सांगणार, देवालाच माहीत। संकेत आहे पण आता राज्याची सूत्र आहे त्या देवाला की त्या निवृत्तीनाथ महाराजांच्या तुम्ही समाधी मंदिराची मागणी। मी देवाला म्हणणारा माणूस आहे, तर बघू काय होतं तर। दुसरीकडे महायुतीमध्ये पालकमंत्री पदावरून नरहरी झिरवाळ नाराज असल्याची चर्चा। गरीबाला गरीब जिल्ह्याचं पालकमंत्री केल्याचं हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांचं वक्तव्य। मला आता उद्देशाने गेलो सोमवारी पहिले विचारणार, तुम्ही गरीबाला जिल्हा का दिला? अशा प्रकारचं वक्तव्य योग्य नाही, त्यांच्याशी चर्चा करणार, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे। मी त्यांना विचारीन, दर मंगळवारी आमची मीटिंग असते, अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं असेल तर ते योग्य नाही। मी त्यांच्याशी चर्चा करून काय समज गैरसमज झालेला असेल तर तो दूर करेन। झिरवाळांना गरीब म्हणणं हा अदानींचा अपमान ठरेल, असा टोला संजय राऊतांनी लगावलाय। नरहर झिरवाळ यांना गरीब म्हणणं म्हणजे हा गौतम अदानींचा अपमान ठरेल, बरं का? गरीब माणूस हा प्रामाणिक असतो, निष्ठावान असतो, खाल्ल्या मिठाला जातो। तिकडे पालकमंत्री पदाबाबत अजित पवारांशी बोललोय, आता श्रद्धा आणि सबुरी ठेवली असल्याचं हसन मुश्रीफांनी म्हटलंय। मी मागे सांगितलेलं आहे, याबद्दल आता आपण जिथं योग्य ठिकाणी बोलायचं तिथं अजितदादा पवार आमचे नेते आहेत त्यांना बोललेलं आहे, श्रद्धा आणि सबुरी ठेवलेली आहे आपण। तर समस्या माझ्यापुढे मांडा असं मंत्र्यांना सांगणार, असं अजित पवारांनी म्हटलं। दर मंगळवारी माझ्या इथं बऱ्याचशा पत्रकारांना माहिती आहे की राष्ट्रवादीची मीटिंग असते। जर कोणाचं काय असेल ते तुमच्या पुढे मांडायच्या ऐवजी माझ्या पुढे मांडा, असं मी त्यांना सांगणार। पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये नाराजीचं चित्र दिसत असताना फडणवीसांनी एका वाक्यात उत्तर दिलंय। पालकमंत्री पदाचा वाद नसल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। कुठला वादच नाहीये, कुठला वादच नाहीये।